नमस्कारः। अहम विशाल पाटिल। न्यूज प्लॅनेट इत्यस्मिन् कार्यक्रमे सर्वेषां स्वागतम करोमि। कळालं काही? कसं कळणार? इंग्रजी आणि इतर भाषांचं आकर्षण असणाऱ्या आपल्या देशात आपल्याच पुरातन भाषेचं पतन होत चाललेलं आहे। आत्ता मी जे काही बोललो ते होतं संस्कृत। संस्कृत भाषेचा उगम भारतामध्ये सुमारे 3500 वर्षांपूर्वी झाल्याचं मानलं जातं। प्राचीन काळापासूनच संस्कृत ही अखंड भारताची भाषा म्हणून ओळखली जात होती। काश्मीर असो की श्रीलंका, तसंच गांधार असो की मगध, सर्वत्र संस्कृत मधूनच शिक्षण घेतलं जात होतं। भारत स्वतंत्र झाल्यानंतर जेव्हा संसदेमध्ये राष्ट्रभाषा कोणती असावी यावरून वाद झाला, त्यावेळी दक्षिण भारतामधून हिंदीला कडाडून विरोध झाला आणि त्यावेळी एका फ्रेंच तत्त्वज्ञानं संस्कृत भाषेलाच राष्ट्रभाषा करण्याचा सल्ला दिला होता। इतकंच काय, तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही संस्कृत ही भारताची राजभाषा असावी असंच वाटायचं। त्यावेळी जर का सर्वांचं संस्कृतला राष्ट्रभाषा करण्याच्या निर्णयावर एकमत झालं असतं ना, तर आजपर्यंत जो काही भाषेवरून वाद सुरू आहे तो कदाचित झाला नसता। काळ बदलत गेला, मात्र अजूनही भाषावादावरती तोडगा निघालेला नाही। नुकताच राज्य सरकारने हिंदी भाषा सक्तीचा निर्णय घेतला आणि त्यावरून राज ठाकरे आक्रमक झाले होते। महाराष्ट्रावरती हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रामध्ये संघर्ष अटळ आहे असा इशाराच राज ठाकरेंनी या आधी दिला होता। तसंच हिंदी भाषेची सक्ती केल्यास मनसे जे आंदोलन उभं करेल त्याला सरकार जबाबदार असेल असंही राज ठाकरेंनी आधीच स्पष्ट केलेलं होतं। शासनाच्या निर्णयावरती जेव्हा मोठ्या प्रमाणावर टीका झाली, त्यानंतर सरकारनं एक पाऊल मागे घेतलं आणि नवीन GR काढला। मात्र या नवीन GR मधून फक्त अनिवार्य हा शब्द गाळण्यात आलेला असून मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 5वी साठी हिंदी तृतीय भाषा असल्याचा उल्लेख करण्यात आलाय आणि त्यामुळे पुन्हा एकदा राज ठाकरे आक्रमक झालेले आहेत। पण महाराष्ट्रातच हिंदी भाषेचा इतका अट्टहास का, असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय। याच महत्त्वाच्या मुद्द्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। राज्य शासनाने 1ली ते 5वीच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवण्याचा निर्णय कायम ठेवलाय आणि या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे। यावरून आता पुन्हा एकदा वाद होण्याची चिन्ह आहेत। शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू। भाषा म्हणजे प्रत्येकाच्या अस्मितेचा विषय। संवाद सुकर होऊन चांगले संबंध प्रस्थापित होण्यामागे भाषेची महत्त्वाची भूमिका असते। मात्र याच भाषेवरून सध्या राज्यात वाद सुरू आहे। राज्य सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा स्वीकार केलेला आहे, त्यामुळे मराठी इंग्रजी सोबत हिंदी भाषा देखील पहिलीपासून सक्तीची करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली। त्यानंतर सरकारही काहीसं बॅकफूटवर गेलं आणि हिंदी भाषा अनिवार्य नसेल असं स्पष्ट केलेलं होतं। त्यातच आता मंगळवारी रात्री उशिरा सरकारनं नवीन GR काढला आणि या GR मध्ये इयत्ता 1ली ते 5वी साठी हिंदी ही तृतीय भाषा असल्याचा उल्लेख करण्यात आलाय। या शासन निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे संतप्त झाले। त्यांनी नुकतंच राज्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना एक पत्र पाठवलंय। हिंदी भाषा सक्तीच्या राजकारणाला तुम्ही बळी पडू नका, तसंच तुम्ही ठाम राहिलात आणि सरकारचे मनसुबे उधळून लावलात तर आम्ही तुमच्या मागे पहाडासारखे उभे राहू असं आश्वासन राज ठाकरेंनी सर्व मुख्याध्यापकांना दिलंय। दरम्यान गुजरातमध्ये जर हिंदी सक्तीची नाही, मग महाराष्ट्रामध्ये का लादता असा सवाल उपस्थित करत त्यांनी सरकारला एक इशाराही दिलाय। त्यामुळे होणारा विरोध पाहता शालेय शिक्षण मंत्र्यांचं या सर्वांवर काय म्हणणं आहे ते जाणून घेणे तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे राज ठाकरेंनी काय म्हटलंय आणि त्यावर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी काय भूमिका मांडली आहे ते सुरुवातीला पाहणार आहोत। गुजरातमध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शाह बसलेले असताना गुजरातमध्ये जर हिंदीची सक्ती नाहीये
आंध्र प्रदेशमध्ये नाहीये, तामिळनाडूमध्ये नाहीये, केरळमध्ये नाहीये, कर्नाटकामध्ये नाहीये, बऱ्याचशा ठिकाणी नाहीये. मग हे धोरण महाराष्ट्रावरती का लादलं जाते, कशासाठी लादलं जाते? आणि म्हणून माझी महाराष्ट्रातल्या सर्व तमाम नागरिकांना माझी विनंती आहे की याला तुम्ही जेवढा विरोध करता येईल तेवढा केला पाहिजे. प्रत्येक शाळांनी या गोष्टींना विरोध केला पाहिजे आणि शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू. नवीन शासन निर्णय आलेला आहे. अनिवार्य शब्द कुठं आहे? सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये मराठी भाषा हे बंधनकारक आहे. इंग्रजी माध्यमाची शाळा असेल किंबहुना इतरही माध्यमांच्या ज्या शाळा असतील या सर्व शाळांमध्ये मराठी भाषा हे बंधनकारक आहे. 1ली ते 5वी साठी जे विद्यार्थी इच्छुक असतील त्याप्रमाणे तिसरी भाषा देण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे. पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती नको ही आपली भूमिका या आधी देखील राज ठाकरेंनी स्पष्ट केलेली होती. आजही ते आपल्या या भूमिकेवर ठाम आहेत. दरम्यान ज्या नवीन GR वरून राज ठाकरे आक्रमक झाल्यात त्या GR मध्ये काय आहे हे पाहण्याआधी जुना GR काय होता ते देखील आपण पाहणार आहोत. तर जुना आणि नवा GR काय सांगतोय? तर जुन्या GR मध्ये काय म्हटलं होतं? इयत्ता 1ली ते 5वी साठी मराठी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये तृतीय भाषा अनिवार्य असेल, तर इतर माध्यमांच्या शाळांमध्ये माध्यम भाषा मराठी आणि इंग्रजी अशा 3 भाषा अभ्यासल्या जातील. इयत्ता 6वी ते 10वी साठी भाषा धोरण राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण प्रमाणे असेल. तर जुन्या GR मध्ये काय म्हटलं ते तर आपण जाणून घेतलं. मात्र जुन्या GR मध्ये स्पष्ट म्हणण्यात आलेलं होतं की इयत्ता 1ली ते 5वी साठी मराठी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये तृतीय भाषा अनिवार्य ही अनिवार्यच असेल. मग जेव्हा टीका झाली तेव्हा हा निर्णय मागे घेण्यात आला आणि आता या संदर्भातील नवीन GR जारी करण्यात आलेला आहे. तर या नवीन GR मध्ये आणि जुन्या GR मधला फरक अगदी थोडक्यात आपण समजून घेतोय. नवा GR काय म्हणतोय ते पाहूया. तर नवीन GR म्हणतोय इयत्ता 1ली ते 5वी पर्यंतच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवली जाणार. पर्यायी भाषा शिकण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांना मान्यता देखील मिळणार. मात्र हिंदी ऐवजी जी भाषा शिकायची असेल त्यासाठी किमान 20 विद्यार्थ्यांची इच्छा असली पाहिजे. सशर्त या ठिकाणी काय नमूद केलेले ते आपण पाहूयात. तर दोन्ही GR जर व्यवस्थित लक्ष देऊन पाहिलं तर यातून एक मुद्दा आवर्जून लक्षात येतो की नवीन GR मध्ये शासनानं फक्त अनिवार्य हा शब्द गाळलाय आणि त्याऐवजी हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवण्यात येणार असल्याचं म्हटलंय. आणि जर तुम्हाला हिंदीला पर्याय हवा असेल तर त्यासाठी 20 विद्यार्थ्यांची इच्छा असणं गरजेचं आहे. यावरून एकच स्पष्ट होतंय की 20 विद्यार्थ्यांची जुळवाजुळव न झाल्यास तुमच्या पाल्याला हिंदी भाषाच शिकावी लागणार. मग जसं की राज ठाकरे म्हणतायत की इतर राज्यांमध्ये हिंदीची सक्ती नाही तर मग महाराष्ट्रातच का, यावर खलबत करण्यासाठी आज आपल्यासोबत याच संदर्भातली चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत मनसेचे प्रवक्ते हेमंत कांबळे, ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्य संघटक अखिल चित्रे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे आणि भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ आणि मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष प्राध्यापक दीपक पवारही आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. मात्र सुरुवातीला मला भाजपची बाजू काय आहे ते जाणून घ्यायचं आहे. अवधूत वाघजी, आत्ताच हिंदी भाषा आणि हिंदी भाषा का शिकवली जावी, आत्ताच सरकारला असं का वाटतं? आपण जर इतिहासाकडे बघितलं तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये व्हर्नाक्युलर फायनल होती. 7वी पर्यंत दुसरी भाषा पण शिकवली जायची नाही, इंग्रजी पण शिकवली जायची नाही, फक्त व्हर्नाक्युलर. मातृभाषेमध्ये SSC पर्यंत शिक्षण होतं, त्याला त्यावेळी व्हर्नाक्युलर फायनल म्हणायचे. त्यानंतर स्वातंत्र्यानंतर आपण भाषाविषयक धोरण चेंज केलं आणि 5वी पर्यंत फक्त आपण मराठीमध्ये शिकवायला लागलो, म्हणजे मातृभाषेत शिकवायला लागलो. आणि 5वी नंतर इंग्रजी आणि हिंदी या ऍडिशन्स झाल्या. त्याच्यानंतर कित्येक वर्षानंतर ज्यावेळी पुष्कळ मुलं आणि पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमामध्ये टाकायला लागले त्यावेळी मराठी माध्यमामधील मुलांना सुद्धा इंग्रजी कळावं
म्हणून आपण सेमी माध्यम म्हणजे सेमी इंग्लिश प्रयोग सुरू केले. हो. त्याचबरोबर पहिलीपासून मुलांना इंग्रजी शिकवायला सुरुवात केली. म्हणजे द्विभाषा सूत्रीचा आपण अवलंब केला. म्हणजे मातृभाषा आणि मातृभाषेबरोबर इंग्रजी. त्यावेळी कोणालाही इंग्रजी ही परकीय भाषा होती, तरीही त्याला कोणी विरोध केला नाही आणि कोणी असं म्हटलं पण नाही की या इंग्रजीमुळे, या परकीय भाषेमुळे मराठी भाषेची गळचेपी होते. बरं. आता दुःखद गोष्ट अशी आहे की तिसरी भाषा, 3 भाषा काय, 4 भाषा काय, जेवढ्या शिकायच्या आहेत तेवढ्या शिका. जबरदस्ती कोणीच कोणाला करू शकत नाही. पण इंग्रजी चालते, पण हिंदी नको, ही मानसिकताच गुलामगिरीची आहे असं मला पहिलं वाटतं. बरं. भाषा, मराठी भाषा तर आलीच पाहिजे. आणि मराठी भाषेबद्दल मला कोणी सांगायला नको. मी स्वतः मराठी माध्यमातून शिकलोय आणि माझी दोन्ही मुलं मराठी माध्यमातून बरं. शिकली आहेत. मराठी भाषेबद्दल गळा काढणाऱ्या कित्येक लोकांनी आपापलं शिक्षण कुठच्या मीडियम मध्ये झालंय ते आधी सांगावं आणि आपली मुलं कुठच्या भाषेमध्ये शिकतात ती सांगावं. म्हणजे आपल्या पोरांनी डॉन बॉस्को मध्ये जायचं, आपल्या पोरांनी बॉम्बे स्कॉटिश मध्ये जायचं आणि कार्यकर्त्यांच्या मुलांनी झेडपी मध्ये जायचं. ही जी तत्व आहेत ना राजकारणासाठी, ती बाजूला ठेवा. बरं. आज मराठी माणसाला जास्तीत जास्त भाषा आल्या पाहिजेत. मराठी आली पाहिजे, हिंदी आली पाहिजे, इंग्रजी आली पाहिजे, जमलं तर फ्रेंच, संस्कृत, जेवढ्या भाषा जमतील तेवढ्या जमा. आणि इथे कोणाचं कंपल्शन असायचं काय कारण नाही. बरं. जर एखाद्या पहिलीतल्या मुलाला गुजराती शिकायचंय, उर्दू शिकायचंय, संस्कृत शिकायचंय, ते एका मुलाला सुद्धा ऑनलाईन शिकवण्याची जबाबदारी जर राज्य सरकारने घेतली असेल तर प्रश्नच कुठे उद्भवतो की कोणतंही काहीतरी कंपल्शन बरोबर आहे. आणि लोकशाहीमध्ये जर बहुमताने जर 20हून जास्त मुलं एखाद्या आपला भाषेचं मुद्दा शिक्षण लक्षात आला घेण्यासाठी, मला, अवधूत वागसर, आणि आपला इशाराही लक्षात आला. थेट प्रश्न हेमंत कांबळे आपल्यासाठी आहे की एका बाजूला या प्रश्नाचं उत्तर देत असताना राज्य सरकारला हिंदी का हवी आहे, तर दुसरीकडे मनसेचा याला विरोध का आहे? नमस्कार. नमस्कार. मला पहिली गोष्ट मला हास्यास्पद वाटते की अवधूत वाघ, तुम्ही पहिल्यांदा समजून घ्या. तुम्ही पहिलीपासून पहिल्या GR मध्ये म्हणताय तुम्ही अनिवार्य, आता तुम्ही हा शब्द काढून टाकलाय आणि सर्वसाधारण. पहिल्या GR मध्ये तुम्ही एक फारसी शब्द वापरला होता अलहिदा, आता म्हणताय तुम्ही सर्वसाधारण. मुळात इयत्ता पहिलीचा मुलगा आपल्या भाषेचे पर्याय निवड करेल का त्याची? म्हणजे त्याचे पालक त्याच्यासाठी विषय निवडतील. अभ्यास कोण करणार आहे? तर मुलगा. मला सांगा की 3 भाषेचा अभ्यास करून, म्हणजे ज्या हिंदीची तुम्ही सक्ती, म्हणजे आता सक्तीच म्हणावं लागेल, तुम्ही फक्त भाषेची उलटफेर केली आहे, शाब्दिक छळ करताय पहिल्या अध्यादेश आणि आताच्या अध्यादेशामध्ये. मला सांगा 11 हिंदी भाषिक राज्यांमध्ये तुम्ही तिसरी कोणती सक्तीची भाषा केली? आणि आकलन शक्ती वाढायचा असा तुमचा जो युक्तिवाद आहे, तिथल्या 11 हिंदी भाषिक राज्यांमध्ये आकलन शक्ती वाढली, मग ते इतर राज्यांमध्ये रोजगारासाठी का आले? नक्की तुमच्या ज्या केंद्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अशा प्रकारचं कोणताही समाविष्ट केलंय का की पहिलीपासून ते भाषा तुम्ही शिकवायला पाहिजे? मुळात एक गोष्ट सांगतो, या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जे राजकारण करायचं आहे, तुमच्या दिल्लीतल्या नेत्यांची जी भाषणं आहेत तिथल्या लोकांना समजावी म्हणून तुम्ही ती हिंदीची सक्ती करताय का? इथे महाराष्ट्रामध्ये एक हिंदू हृदय सम्राट झाले, एक मराठी हृदय सम्राट माननीय राजसाहेब ठाकरे, आणि आता देवेंद्र फडणवीसांना काय तुम्ही हिंदी हृदय सम्राट करायचंय का? तुम्हाला नक्की तुमचा उद्देश काय? अवधूतजी, अतिशय गंभीर आरोप आहे. नाही, मुळात दुसरं माझा पुढचा आरोप आहे ना, आरोप नाही अवधूतजी, ऐकून घ्या. याच्या मागे येणारी ही जी निवडणूक आहे महानगरपालिकेने, त्याच्या पाठोपाठ बिहारच्या ज्या निवडणुका आहेत, याच्यासाठी तर तुमचा 8 तास नाही ना. छुपा अजेंडा आहे का असा प्रश्न विचारतायत हेमंत कांबळे आपल्याला. हेमंत कांबळेंनी एक मुद्दा अतिशय चांगला उपस्थित केला, त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन. बघा, आपण इकडे कुठच्याही पक्षाचे असलो तरी आपण सगळेजण आधी सर्वप्रथम मराठी आहोत आणि सर्वजण आपली मातृभाषेला प्राणाहून प्रिय मानतात असं मला तरी वाटतं. हेमंत कांबळे असू देत किंवा आमच्या रोहिणीताई असू देत, सगळेजण, इवन चित्रे असू देत, आपण सगळेजण, मला आनंद वाटतो की दीपक सर पण इथे आहेत आणि त्यांच्याबरोबर मी या मराठी भाषेबद्दल अनेकदा आमच्या चर्चा झाल्यात. मुख्य म्हणजे माझं स्वतःचं वैयक्तिक असं मत आहे की ज्ञानाची सर्वोत्तम भाषा ही मातृभाषा असते आणि आपली मातृभाषा जोपर्यंत मजबूत होत नाही तोपर्यंत इतर कुठच्याही भाषांना काही अर्थ नाही. अहो, इंग्लंडमध्ये कुत्रे सुद्धा इंग्रजी बोलतात हो, तर ते सोडा. तर कुठची भाषा, इंग्रजी भाषा बोलून कोण हुशार होत नाही, आणखी हिंदी येऊन सुद्धा कोण हुशार होत नाही. ज्याची मातृभाषा उत्तम त्याची सर्व भाषांवर त्याचं प्रभुत्व असतं, हे असतं. त्यामुळे मराठी भाषेला पर्याय नाही आणि मराठी भाषा ही
कुठच्याही शाळेमध्ये महाराष्ट्रातल्या पहिलीपासून ही कंपल्सरी केली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचं सरकार पण काम करत आहे. बरं, नव्या GR मध्ये अवधूतजी, जसं नव्या GR मधून आपण अनिवार्य हा शब्द काढला तरी देखील रोहिणीताई, मग मराठीला हा पर्याय कशाला? तिसरी भाषा हिंदीची सक्ती, त्याला आपलाही विरोध आहे. कुठे मराठीला पर्याय? तुम्ही उगीच काहीतरी घालताय. मराठी भाषा आणि इंग्रजी भाषा या दोन भाषा आहेत. रोहिणीताई एक मिनिट, मराठी आणि हिंदी आहे, तिसरी भाषा कुठची हा विषय आहे, बस एवढंच आहे. अवधूतजी, तुम्ही जे म्हणतायत ना ते कुणालाही मान्य नाही. जर GR आपण बघितला तर जो 20 पटसंख्या असल्याचं जे कंपल्शन आपल्या सरकारने ते GR मध्ये टाकलंय ना, त्यावरून ते दिसतच आहे की ही आपल्याला तिसरी हिंदी भाषा म्हणून घ्यायची आहे. एकतर आमचा आक्षेप असा आहे की आज महाराष्ट्राला मराठीलाच घरघर लागलेली असताना हिंदी अनिवार्य करणं का, हा आमचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. कारण आज ग्रामीण भागामध्ये आपण बघितलं असेल तर हजारो शाळा ज्या मराठी शिकवतात त्या शाळा बंद करण्याचा निर्णय हा शासनाने घेतला. जिथे तुम्ही मराठी शाळा टिकवू शकत नाही आहात, जिथे जिल्हा परिषदच्या शाळा असतील, ग्रामीण भागामध्ये खेड्यापाड्यांमधल्या शाळा पटसंख्या नसल्यामुळे हे कारण पुढे करून तुम्ही बंद केल्यात. जिथे मराठी शिकवणाऱ्या शाळा बंद केल्या जातात तिथे हिंदी शिकवलं जावं, हा अट्टहास का करावा? मला असं वाटतं आपल्या मराठी शाळा टिकाव्यात यासाठी सरकारने पुढे येणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. एकतर आपण पहिली ते तिसरी पर्यंतचे जे विद्यार्थी असतात त्यांचा मानसिक अभ्यास करणं आपण गरजेचं आहे की त्यांची मानसिकता असणार आहे का? आज आपण मराठी भाषा आणि हिंदी भाषा हे देवगिरी लिपिकमध्ये शिकवतो किंवा लिहितो, पण ते करत असताना त्याचे लिखाणाची जी व्याकरणाची पद्धत आहे ती संपूर्णपणे वेगळी आहे. हे करत असताना त्या विद्यार्थ्याचा कुठेतरी जमलिंग होणार नाहीये का मराठी आणि हिंदी शिकताना? मान्य. ते माध्यमामध्ये तुम्हाला वाटत नाही का की ते विद्यार्थी जंबल करणार आहेत? आणि असं करताना लहान वयामध्ये त्यांच्यावर 3 भाषा लादणं हे त्यांच्या शाळेप्रती अनास्था निर्माण करणारं नाहीये का? ते शाळेमध्ये जायला घाबरतील. आणि ही शाळेमध्ये ते जर परावृत्त झाले तर आजही शिक्षणाची संख्या ग्रामीण भागामध्ये ही कमीच आहे की विद्यार्थ्यांना अनास्था आहे शिक्षणाप्रती. इंग्रजी तर त्यांना फार भीती देणारा विषय ग्रामीण भागामध्ये, पण हिंदी लादणं अजून मला असं वाटतं ह्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शाळेपासून दूर नेण्यासाठीचा महत्वाचा मुद्दा राहील. शासनाने हा जो घाई गडबडीमध्ये म्हणावा किंवा काहीतरी राजकीय हेतू म्हणून हा निर्णय घेतला असेल तर या हेतूला आम्ही तरी जे खाली ग्राउंड लेवलला काम करत असताना आम्ही बघतोय तर याला आमचा विरोधच राहणार आहे. अवधूतजी, मी हे सांगायला मला आनंद वाटेल की मी मराठी मीडियम मध्ये शिकलीये, माझ्या बहिणी, माझे भाऊ, माझे सगळे परिवार माझा मराठी मीडियम मध्ये शिकलाय. त्याच्यामुळे आम्हाला मराठी मीडियम मध्ये शिकून आम्ही मराठीसाठी मला आनंद आहे. खरोखर रोहिणीताई, आपण सगळेच जण खरं तर मराठीतून शिकलेलो आहे, त्यामुळे आपल्याला मराठी भाषा, मातृभाषा आणि खरं तर कुटुंबात तीच सगळ्यात पहिले शिकायला मिळते. त्या अनुषंगानं मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष प्राध्यापक दीपक पवार यांच्यासाठी माझा पुढचा प्रश्न असेल की दीपक सर, कुटुंबामध्ये आपल्या आई वडिलांकडून सगळ्यात आधी कानावरती शब्द पडतात ते मराठीचेच असतात. तुम्ही आम्ही मराठी पाहतो, वाचतो, लिहितो, ऐकतो आणि विचारही मराठीतूनच करतो. मग अशा वेळेला ज्यावेळेला तिसरा पर्याय येतो, जसं रोहिणीताई म्हणाल्या किंवा हेमंतजी देखील म्हणाले किंवा अवधूत वाघही त्याला मान्य करतील की मग विचारांती त्या विद्यार्थ्यांचा गोंधळ नाही का होणार? 1ली ते 5वीचं वय नेमकं कसं असतं आणि त्यांच्या डोक्याला खुराक म्हणून भाषा शिकताना कसली आवश्यकता असते? मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष प्राध्यापक दीपक पवार यांच्यासाठी पुढचा प्रश्न आहे. दीपकजी, आपण ज्या कुटुंबामध्ये जन्माला येतो, ज्या राज्यामध्ये जन्माला येतो, त्या ठिकाणची बोली भाषा ही सातत्यानं आपल्या कानावरती पडत असते. मग तुमच्या शारीरिक किंवा मानसिक वाढीवरती त्या भाषेचा पूर्णपणे प्रभाव पडताना दिसून येतो. मग अशा वेळेला ज्यावेळेला पहिलीतल्या मुलांसाठी हा निर्णय शासनाला घ्यावा असा वाटतो, त्यावेळेला त्याचे होणारे परिणाम, दुष्परिणाम तुम्ही कसं पाहता? विशाल, आता 3ही राजकीय पक्षांचे प्रतिनिधी बोललेले आहेत. हो, की या सगळ्यांच्या बोलण्यामध्ये मातृभाषेवरचं प्रेम हा एक समान मुद्दा आहे. बरोबर आहे. ते या माणसांच्या पुरता, त्यांच्या पक्षाचा विचार नको करूयात आपण, या माणसांच्या पुरता आपल्याला हे निर्विवादपणे म्हणता येईल की यांचं त्यांच्या मातृभाषेवरचं प्रेम हे पक्क आहे. आणि त्याबद्दलच्या संशयातनं आपण ही चर्चा फिरवायला नको. म्हणजे काय होईल की पुढचे एकमेकांची चर्चा करणं आणि प्रतिवाद करणं एकमेकांच्या मुद्द्याचा कदाचित अधिक सोपं जाईल. शासनाने जो काही शासन निर्णय आता घेतलाय, म्हणजे 16 एप्रिलचा पहिला शासन निर्णय, ज्याच्यामध्ये
शाळांमध्ये पहिली ते 5वी पर्यंत ही तिसरी भाषा म्हणून सक्तीची असेल असं म्हणतात. आणि आज माननीय मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये या प्रकारची सूचना आहे किंवा या प्रकारचा उल्लेख आहे. त्यामुळे राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी जर आपण करणार असू तर आपल्याला हे करणं भाग आहे. मी राष्ट्रीय शिक्षण धोरणाची प्रत वाचलेली आहे, अनेक मंडळींनी वाचलेली असे इथे बसलेल्या. राष्ट्रीय शिक्षण धोरण हे लवचिक आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण असं म्हणतं की 8वी पर्यंत मुलांना मातृभाषेमध्ये शिकवलं पाहिजे. मग 8वी पर्यंत जर आपण मुलांना मातृभाषेमध्ये शिकवणार असू तर त्या वेळेपर्यंत आपण इतर सगळ्या माध्यमांच्या शाळा बंद करणार आहोत का? तर करत नाही आहोत. मगाशी अवधूत वाघांनी उल्लेख केला की लोकांना इंग्रजी का हवी आहे आणि लोकांना हिंदी का नको आहे. आपण एक समजून घेतलं पाहिजे, लोकांचं इंग्रजीवर प्रेम नाहीये. उद्या जर लोकांना हिब्रू भाषा शिकून रोजगार मिळाला तर आपले लोक हिब्रू भाषा शिकतील. लोकांचं इंग्रजीवर प्रेम नाही. इंग्रजी ही नोकरीची भाषा झाली आणि जागतिकीकरणाबरोबर जे सांस्कृतिक जागतिकीकरण आलं त्याचं हत्यार किंवा त्याचं वाहन म्हणून आपल्याकडे इंग्रजी आली. जेव्हा इंग्रजी आपल्याकडे सक्तीची झाली तेव्हा काँग्रेसचे लोक सत्तेत होते, पण भारतीय जनता पक्ष हाही मोठा पक्ष होता, शिवसेना हाही मोठा पक्ष होता, पण यातल्या कोणत्याही महत्वाच्या पक्षाने त्यावेळेला इंग्रजीला विरोध करणारी भूमिका घेतली नाही. आता 25 वर्षापूर्वी लोकांनी का भूमिका घेतली नाही असा आता उलटा प्रश्न विचारून आपण वेळ वाया घालवण्यात अर्थ नाही. इंग्रजी आपल्याकडे आपण जेव्हा आणली तेव्हाही रमेश पानसेंच्या सारखे शिक्षण तज्ञ हे म्हणतच होते की इंग्रजी ही एका पुढच्या टप्प्याला शिकवली गेली पाहिजे. पण त्यावेळेला आपण सगळा युक्तिवाद हा ब्राह्मण आणि बहुजन या प्रकारचा केला की ब्राह्मणांच्या मुलांनी इंग्रजी शिकायचं, मग बहुजनांच्यानी शिकायचं की नाही असं म्हणून आपण इंग्रजीचं समर्थन केलं रामकृष्ण मोऱ्याने आणि त्यांना काही मंडळींनी पाठबळ पण दिलं. प्रश्न असा आहे की तेव्हा आपण इंग्रजीच्या बाबतीमध्ये एक चूक केली. आता आपण पहिलीपासून 3री भाषा आणायचं असं म्हणतोय आणि शासनानं काल रात्री उशिरा, म्हणजे इतक्या रात्री उशिरा GR का काढावा हे जितकं आश्चर्यजनक आहे ते तितकंच आश्चर्यजनक आहे जितकं पहाटेचं सरकार बनवणं आश्चर्यजनक आहे. हे का करावं असं वाटावं सरकारला इतक्या रात्री 12ला शासन निर्णय काढावा आणि लोकांच्या आणि शाळा सुरू झाल्या पहिल्या दिवशी तुम्ही सगळे सरकारमधले लोक प्रवेशोत्सवासाठी शाळांमध्ये गेला. जर तुमच्यात खरंच नैतिक धाडस होतं तर तुम्ही शासन निर्णय 2 दिवस आधी काढून शाळांना का नाही फेस केलं? म्हणजे तुम्ही लोकांना अत्यंत बेसावत गाठलं आणि हा शासन निर्णय आणला. आता मगाशी अवधूत वाघ साहेब म्हणाले आणि इतरही भाजपची प्रवक्ते मंडळी गेले दिवसभर म्हणत आहेत की अनिवार्य आणि सर्वसाधारण असा फरक आहे. पण अनिवार्य आणि सर्वसाधारण हा केवळ शब्दखेळ आहे. तो सगळा परिच्छेद म्हणजे आज खरा शासनाने नवा शासन निर्णय आणलेला नाहीये. शासनाने शुद्धीपत्रक आणलंय. त्या शुद्धीपत्रकामध्ये शासन असं म्हणतं की हिंदी ही सर्वसाधारणपणे 3री भाषा असेल आणि मुलांनी जर 20 मुलांनी दुसरी एखादी भाषा मागितली तर त्या मुलांना ती दुसरी भाषा शिकवली जाईल. तर ती भाषा शिकवण्याची सोय ऑफलाईन उपलब्ध नसेल तर ती भाषा ऑनलाईन शिकवली जाईल. आता रोहिणीताईंनी ग्रामीण भागातल्या शाळांचा शिक्षणाचा उल्लेख केला. तुम्ही मला सांगा ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये मुलींची प्रसाधन गृह आणि मुलांना बसायला बाकं नाही आहेत आपल्याकडे अनेक ठिकाणी. तिथं आपण मुलांना ऑनलाईन शिक्षण कसं देणार आहोत? आणि समजा एखाद्या शाळेतल्या मुलांनी तमिळ मागितलं म्हणजे घटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये 5 भाषा आहेत, त्यातली हिंदी आणि मराठी आपण बाजूला ठेवू. उरलेल्या 20 भाषा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या 10-5 शाळांनी मागितल्या. एवढं शिकवण्याचं इन्फ्रास्ट्रक्चर महाराष्ट्र सरकारकडे आहे का? आणि जर दीपक सर, जे तुम्ही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण अवधूत वाघ यांच्याकडून घेणार आहोतच. मात्र तत्पूर्वी खरं तर बरं आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे आणि त्यात हिंदी भाषेचा हा जो मुद्दा उपस्थित झाला त्यावरून प्रत्येक मराठी माणसाच्या मनात काही प्रश्नांचं वावटळ उठलेलं आहे. ते प्रश्न कोणते ते पाहूयात आणि त्याच अनुषंगानं मग या चर्चासत्रामध्ये या सर्व मान्यवरांकडे आपण जाणार आहोत. तर सुरुवातीला पाहूयात मराठी माणसाच्या मनात असलेले प्रश्न काय आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा भाग आहे तर मग इतर राज्यांमध्ये देखील निर्णय लागू करणार का? तर राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा भाग मग GR मधून अनिवार्य शब्द हा का हटवण्यात आला? तिसरा महत्त्वाचा प्रश्न, उत्तर भारतातील राज्यांमध्ये 3रा पर्याय म्हणून मराठी शिकवणार का आणि तेवढी हिंमत सरकार करणार का?
महायुती सरकारला आत्ताच हिंदीची गरज का भासू लागली? हिंदी भाषेचा निर्णय कुणाच्या राजकीय हितासाठी घेण्यात आलेला आहे यावरती देखील चर्चा होणं अपेक्षित आहे महाराष्ट्रातल्या जनतेला. मग मतांच्या राजकारणासाठी हिंदी भाषेचा निर्णय घेतला का, हा देखील प्रश्न महाराष्ट्रातली जनता उपस्थित करते. त्यानंतर भाषेच्या मुद्द्यावरून मतांचं ध्रुवीकरण होताना दिसेल का, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी तोंडावर आहेत. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मराठी मतं फुटतील का, तर हिंदीच्या निर्णयामुळे अमराठी मतं थेट भाजपच्या पारड्यात पडणार का, गुजराती, मारवाडी, दाक्षिणात्य पाठोपाठ उत्तर भारतीय मतं देखील भाजप राखू शकेल का? आणि याच महत्त्वाच्या विषयावरती पुन्हा एकदा आपण चर्चेकडे वळतोय. आणि दीपक सर, तुम्ही जी प्रश्न उपस्थित केलेली होती, अवधूत वाघ या संदर्भात बोलतीलच, मात्र तत्पूर्वी आत्ता आपल्यासोबत शिवसेनेचे राज्य संघटक अखिल चित्रे देखील जोडले गेलेले आहेत. अखिल जी, गेल्या कित्येक वेळापासून चर्चा सुरू आहे ती मराठी, इंग्रजी आणि त्यानंतर तिसरा पर्याय असलेली हिंदी भाषा 1ली ते 5वी साठीची. मात्र यातही कुठेतरी राजकारण दडलेलं आहे का, असं महाराष्ट्रातल्या मराठी माणसांच्या मनात निर्माण झालेले प्रश्न आपण आताच दाखवले. त्यामुळे आता राजकारणासाठी याचा वापर होतोय का? 100% ह्याचं राजकारणासाठी वापर होत आहे हे सांगता येईल. त्याचं कारण असं आहे की ज्या प्रकारे हिंदी लादण्याचा प्रयत्न हे महाराष्ट्र सरकार हे करत आहे, पहिलं ते करत होते फ्रंट डोरनी आणि आता नवीन GR काढून ते करायचा प्रयत्न करत आहेत बॅक डोरनी. पण हेतू त्यांचा तोच आहे, हिंदी इकडे लागू करण्यासाठी. मला असं वाटतं की इतर राज्यात जिथे भाजप आहे, जास्ती लांब आपण नको जाऊया, जिथे गुजरात बाजूलाच आहे आपल्या, गुजरातमध्ये त्रिसूत्री कायदा किंवा शिक्षणात का आणलं नाहीये, तिथे का नाही हिंदी घेतली आहे तिसरी भाषा? फक्त इतकंच उत्तर जर दिलं ना भाजपच्या प्रवक्त्यांनी किंवा जे कोण ह्याला समर्थन देत आहेत, तर मला असं वाटतं की दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. नुसतं गोल गोल न फिरवता मी एक थेट प्रश्न विचारलेला आहे, त्याचं थेट उत्तर दिलं तर मला असं वाटतं महाराष्ट्राला कळेल की भाजपच्या मनात काय आहे. आणि जो काय धोरण, जे काय राष्ट्रीय कायदा आलेला आहे शिक्षणाबाबत, जे काही नियम वगैरे आहेत, त्या नियमात मला असं वाटतं की त्यांनी चूक केलेली आहे, त्यांनी नीट वाचलेलं नाहीये. त्याच्यात तिसरा जो काय सब्जेक्ट आहे ना, तो तिसरी नंतर आणायचा आहे, दुसरीच्या नंतर. आता माझ्याकडे कागदपत्र नाही आहेत, पण तुम्ही जर वेळ दिला तर ते मी दाखवतो. त्यांनी पण तो वाचून घ्यावा नीट. तो जो काय कायदा जे काय बनवलेला आहे ना, त्याच्यात जे काय सजेशन्स आहेत ते जरा नीट वाचून घ्यावं महाराष्ट्र सरकारने. त्यांना इतकी घाई काय लागली आहे हिंदी आणि इतर भाषा लादण्याची? बरं, सरकारचं आपण उत्तर घेऊया. अवधूत वाघजी, घाईघाईनं हा निर्णय घेण्यात आला का? रात्रीच GR का काढावा लागला? GR काढला असेल तर त्याचा व्यवस्थित अभ्यास करून हा GR काढण्यात आलेला आहे का? संभ्रमावस्था आहे सध्या सगळ्यांमध्ये. अवधूत वाघ या संदर्भातली सगळी उत्तरं देतील. नमस्कार. पहिलं अखिल चित्रेंनी प्रश्न विचारला आणि त्यांनी गुजरात केलं. गुजरात आणि महाराष्ट्राच्या शिक्षण धोरणामध्ये फक्त एकच फरक आहे, तिकडे जी कंपल्सरी भाषा आहे ती गुजराती आहे आणि महाराष्ट्रामध्ये मराठी आहे. तेवढं सोडून तिथे पण त्रिभाषा सूत्री ही कंपल्सरी आहे आणि महाराष्ट्रामध्ये ते आहे. जसं इथे हिंदी आहे तसंच तिथे हिंदी आहे, यामध्ये काही फरक नाही आहे, हे याची आता मी तुम्हाला खात्री सांगतो. दुसरी गोष्ट, आपण एक पॉझिटिव्हली पाहिलं पाहिजे की आपण सर्वांनी हे मान्य केलं पाहिजे. कमीत कमी रोहिणीताई, मला माहित नाही ग्रामीण महाराष्ट्रामध्ये काय, मी शहरी भागातून येतो, पण या शहरी भागातून मुंबईमधल्या अशा कित्येक कॉन्व्हेंट आणि इंग्लिश माध्यमाच्या शाळा होत्या जिकडे मराठी बोलायला बंदी होती. जर मुलं मराठीमध्ये नुसती बोलली ना, त्यांनी संभाषण केलं ना, तरी त्यांना दंड व्हायचा, ही परिस्थिती होती या महाराष्ट्रामध्ये. आपल्याला त्याची लाज वाटली पाहिजे होती. आज नशिबाने त्याच शाळांच्या नाकावर रगडून आपण मराठी कंपल्सरी करायला लावली. त्या सर्व माजोऱ्या शाळा आणि संस्था चालकांना मराठी शिकवायला आपण भाग पाडलं पाहिजे. हे एक अतिशय पॉझिटिव्ह गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, मगाशी तुम्ही एक चांगला मुद्दा मांडला जो मला पण आवडला. तुम्ही म्हणालात मराठी व्याकरणाचा, हिंदी आणि मराठी हे जरी देवनागरी लिपीमध्ये असलं तरी दोघांचंही व्याकरण वेगवेगळं आहे, मला मान्य आहे. परंतु रोहिणीताई, 4थी पर्यंत मराठी असो, हिंदी असो किंवा
इंग्रजी असो, मराठी सोडून हिंदी किंवा इंग्रजीमध्ये व्याकरण शिकवलं जात नाही. ती बोली भाषेची भाषा, बोलणं, त्यांची अक्षर ओळख, त्याचे चित्र, त्याच्याबरोबरचे इक्विव्हॅलंट शब्द इथपर्यंतच ते मर्यादित आहे. त्यामुळे व्याकरणाला काही घाबरायचं काही कारण नाही असं मला वाटतं. आता तिसरी आणि महत्वाची गोष्ट आहे की हा जो माझ्याकडनं मी वैयक्तिक स्तरावर सूचना देऊ इच्छितो. अतिशय चांगली गोष्ट आहे की हिंदीला विरोध आहे, हिंदी नको, तिसरी भाषा हवी. आपण सर्वांनी मिळून, रोहिणीताई तुम्ही एका पक्षाच्या महिला संघटनेच्या मुख्य आहेत, अखिल चित्रे एका उभाटाचे मोठे नेते आहेत, नंतर आमचे कांबळे साहेब आहेत, आपण सर्वांनी मिळून संस्कृत ही तिसरी भाषा घेऊया. मराठी इंग्रजी बरोबर संस्कृत भाषा घेऊया. आपण आपल्या सर्व मुलांना सांगूया की तिसरी भाषा म्हणून संस्कृत घेऊया. आणि पुन्हा एकदा या भारतामध्ये महाराष्ट्र हा एक लीडिंग राज्य होऊ दे की जिकडे लहान मुलं सुद्धा संस्कृतमध्ये बोलतील. येणाऱ्या भविष्य काळामध्ये वेद असो, उपनिषद असोत, पुराण असोत, रामायण किंवा महाभारत असो, संस्कृतमध्ये बोलतील. अशी संस्कृती आपण या महाराष्ट्रात या निमित्ताने तयार करूया. महाराष्ट्रातल्या सरकारला भाग पाडूया की प्रत्येक शाळेमध्ये संस्कृत शिकणारा शिक्षक मिळेल, मुलं संस्कृतमध्ये बोलतील, आपली संस्कृती सुधारेल. जर अशी माझी संस्कृतचा सजेशन विषय आहे. असता तर मला वाटतं की चर्चा करण्याची वेळ आली नसती. सर्वांनी सर्वानुमते हा निर्णय मान्य केला असता. मग हिंदीची सक्ती का? येत्या काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर घेतलेला निर्णय का? सरकारला भाग पाडायचं. 20 मुलं प्रत्येक वर्गात तयार करूया आपण सर्वांनी मिळून. आणि त्या 20 मुलांनी सरकारला सांगायचं की आम्हाला संस्कृत शिकायचं आहे, संस्कृत. रोहिणीताई बोला. मला बोलायचंय. मला अवधूतजी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आजही अशा अनेक शाळा महाराष्ट्रामध्ये आहेत की ज्या शाळांना 4-4 वर्गांना एक शिक्षक शिकवतात. तुम्ही माहिती घ्या, तुमचा ग्रामीण भागाशी फार संपर्क दिसत नाही, पण 4 शाळा 4 वर्गाला एक शिक्षक शिकवतात. इथे अशा अनेक शाळा महाराष्ट्रात आणि वेगवेगळे विषय त्यांना शिकवावे लागतात. शिक्षक भरती नाही. तुमच्या सरकारने गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक भरती केलेली नाही. का केली नाही मला माहिती नाही. आजही शिक्षक भरती होण्यासाठी बिचारे वाट बघत आहेत, पण त्यांना त्यांचा रोजगार मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही हिंदी शिकवण्यासाठी हिंदी लादणारे किंवा हिंदी शिकवणारे शिक्षक देणार आहात असं म्हणतायत मुख्यमंत्री महोदय. मला कळत नाही, महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रीयन तरुणांना रोजगार मिळावा असं तुम्हाला वाटत नाही, पण परप्रांतीय मधून आलेल्या हिंदी भाषिक लोकांना रोजगार देण्याची तुमची तयारी फार दिसते. अवधूत वाघ उत्तर देतील. अवधूतजी, मी संस्कृतचा पर्याय दिलाय, संस्कृतचा पर्याय दिला. हिंदी कशासाठी पाहिजे आपल्याला? माझा जो तुमचा गोंधळ झालेला जो दिसतो, तुमचं सरकार गोंधळलंय तुमच्यासारखं की तुम्ही हिंदी. मी संस्कृतचा पर्याय दिलाय. कळत नाहीये संस्कृत. बरं, तुम्ही संस्कृतचा पर्याय देताय, मात्र हा द्राविडी प्राणायाम कशासाठी? दीपक पवारजी, ऐका ना अवधूतजी, दीपकजी, तुम्ही पहिले त्याच्यामध्ये प्रचंड असा गोंधळ होता की सीबीएसई धोरण आपण कसं राबवणार. बरं, हा गोंधळच दूर करूयात ना आपण. दीपक पवारजी बोला. या बाबतीमध्ये काही नाही. त्याच्यानंतर तुम्ही अचानक आणलं. मी म्हणजे अवधूत वाघांनी सरकार आहे, सरकारला विद्यार्थी. रोहिणीताई आपल्याकडे पुन्हा एकदा येईल. दीपक पवार बोलतात. अवधूत वाघ साहेबांनी जो मुद्दा सांगितला, मी त्यांच्या बरोबर अनेक वेळा चर्चांमध्ये सहभागी झालोय, गप्पा मारल्यात, भांडणं पण केलेली आहे. आता त्यांनी जी काही संस्कृतची सूचना केली आहे, म्हणजे लोकांनी संस्कृत शिकू नये असं माझं म्हणणं नाही, पण संस्कृत ही क्लासिकल म्हणजे अभिजात भाषा आहे, व्यवहारातनं संपलेली भाषा आहे. घटना समितीमध्ये लोकांनी काही चर्चा केली असेल, बाबासाहेबांच्या नावाने बरेच लोक संस्कृतची गोष्ट फिरवतात, त्याचं डॉक्युमेंटरी एव्हिडन्स मी तरी किमान पाहिलं नाही, पण असेल. अवधूत वाघ म्हणतात म्हणजे डेफिनेटली असेल. माझं एवढंच म्हणणं आहे की हिंदी आणि संस्कृत अशी लढाई लावायचीच नाही आपल्याला. महाराष्ट्रातल्या लोकांनी स्पष्टपणाने गेल्या 2 महिन्यात विनंती वजा असं म्हटलं होतं, आम्हाला हिंदी नाही, आम्हाला तिसरी भाषा नको आहे. आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असं म्हणतं की त्या राज्याला शिक्षण हा समवर्ती सूचीतला विषय असल्यामुळं राज्यांना स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे. म्हणजे कुणी 5वी पासून घेईल. आधीच्या पिढ्यांमधील लोक 5वी पासून शिकली. स्वतः अवधूत वाघांनी उल्लेख केला की लोक 8वी पासून दुसरी तिसरी भाषा शिकत होते. तज्ञ रमेश पानसेन सारखे शिक्षण तज्ञ जे महाराष्ट्र सरकारच्या सुकाणू समितीमध्ये आहेत, शालेय शिक्षण विभागाच्या, त्यांनी हे सांगितलंय की पहिली भाषा कधी शिकवावी, दुसरी कधी शिकवावी, तिसरी कधी शिकवावी, याचं एक काहीतरी गणित आहे. आणि दादा भुसे साहेबांनी आजच्या पत्रकार परिषदेत असं म्हटलं की मुलं किती भाषा शिकू शकतात, मुलं किती भाषा शिकू
शिकू शकतात, पण म्हणून पहिलीला आता तुम्ही शिकवाल, उद्या अंगणवाडीला नेऊन शिकवाल, तुम्ही काय मुलांचा जीव घेणार आहात का? त्या मुलांना पहिली भाषा नीट शिकू द्या, मग दुसऱ्या भाषेकडे ते येतील आणि मग तिसऱ्या भाषेकडे येतील. आणि मगाशी अवधूत वाघांनी पण व्याकरणाचा उल्लेख केला. मी तुम्हाला सांगतो, पहिली ते हिंदी जरी खेळ में हिंदी असलं तरी आपलं मराठी हे हसत खेळत मराठी आहे. या दोन भाषांचं व्याकरण काही प्रमाणात सारखं, काही प्रमाणात वेगळं आहे. आणि हिंदी भाषा जास्त लोकसंख्येत बोलली जाते, मराठी कमी लोकसंख्येत बोलली जाते. हिंदी ही रक्ताला चटावलेली भाषा आहे. तिने अवधी, बुंदेलखंडी, मगही, ब्रज या भाषा संपवलेल्या गेल्या 50 वर्षांमध्ये. बरोबर आहे. मग अशाच प्रकारे मराठी कुठेतरी संपेल अशी भीती निर्माण होते का? आणि येत्या काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मताच्या ध्रुवीकरणासाठी हा निर्णय किती महत्त्वाचा असेल, हे हेमंत कांबळे आणि अखिल चित्रे यांच्याबरोबर आपण चर्चा करूया. हेमंत कांबळेजी, आपला याला असलेला विरोध, तिसऱ्या पर्यायाला असलेला विरोध हा कायमस्वरूपी आहे का? आणि त्याला तुमचा पर्याय काय? आणि हे फक्त वोट बँकेसाठी होतंय असं आपल्याला वाटतं का? हेमंतजी. बघा, कायमस्वरूपी विरोध म्हणजे काय नेमकं? मराठीची भूमिका आम्ही प्रखरपणे मांडतोय, त्यामुळे विरोध आहेच. पण मुळात मला अवधूत चव्हाणांचं एक कळलं नाही की आपण वैज्ञानिक युगात आहोत. दररोज विज्ञानामध्ये अनेक शोध लागतात. तर त्यांना त्या वैज्ञानिक युगात ठेवायचंय मुलांना की त्यांना सत्ययुग, द्वापारयुग, कलियुग हे शिकवायचंय? बघा, संस्कृत हा विषय 8वी 9वी 10वी मी पण शिकलो. प्रश्न हा संस्कृतचा नाहीये. मुळात या मुलांना ज्या 1ली ते 3री म्हणजे मुलांचं वय काय असेल, अशा वेळेला त्यांना भाषांचे पर्याय ते शोधणार आहेत का, हे पहिलाच प्रश्न विचार. त्याला उत्तर त्यांच्याकडे नाहीये. आणि अवधूत वाघांकडे आज प्रश्नांचे उत्तरच नाहीयेत. कसं आहे ना की तुम्ही म्हणताय की मतांचं राजकारण, तर 100% मतांचं राजकारण आहे. आता येणारी महानगरपालिका असू दे किंवा ते बिहारची निवडणूक असू दे, किंवा माझा तर त्याच्यापेक्षा मोठा यांना प्रश्न आहे की तुमचे नेते जे इकडे येतात ते ग्रामीण भागात जाते. अनेक भाग म्हणजे कोकण किंवा या बाजूला विदर्भात काही ठिकाणी हिंदी बऱ्यापैकी बोललं जातं, कारण जी सीमा आहे त्यामुळे अनेक ठिकाणी ती मराठी म्हणजे हिंदी जी समजल्या, म्हणून त्यांना शिकवायचंय का तुम्हाला? इथे तुम्हाला हिंदी रुजवायचंय का? दक्षिणेमध्ये तुम्हाला तेच करायचंय का? तर यांचा अजेंडा आता त्यांना साकारता आला नाही. भाषावार प्रांतरचना इथे झालेली आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, हे आम्ही ठासून सांगतोय. यांचेच राज्यातले नेते म्हणजे 2-3 नेते म्हणाले, मग ते तुमचे महाजन असतील, अजून बावनकुळे असेल, की हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. तर हिंदी ही राष्ट्रभाषा आमच्या डोक्यात टाकू नका किंवा इकडे रुजवण्याचा प्रयत्न करू. बरोबर आहे. मनसेची भूमिका मला लक्षात आलेली आहे. अखिल चित्रेजी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा दाखला दिला जातो, मग अशाच प्रकारे जर नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा 3 भाषांचं सूत्र केवळ महाराष्ट्रापुरती का इतर राज्यांमध्ये देखील ते लागू करावं, आणि उत्तर भारतीय जर या ठिकाणी येत असतील तर त्यांना मराठीची सक्ती होईल असं आपल्याला वाटतं का? आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला फक्त एक गोष्ट क्लिअर करायची आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण हे त्याच राष्ट्रीय शिक्षण धोरणच्या आधारे तयार करण्यात आलेला आहे. आणि त्याच्यात कुठे लिहिलेलं आहे की 1ली पासून 3री भाषा असली पाहिजे? कुठे लिहिलंय हे कृपया मला या इकडच्या सरकारच्या लोकांनी किंवा भाजपाच्या लोकांनी हे मला सांगावं. आणि त्याच आधारे त्याच राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा जो शिक्षण तज्ञांनी तयार केलेला आहे देशातल्या, त्याच्यात हे पण म्हटलेलं आहे की टप्प्याटप्प्याने भाषा शिकवायची आहे. 3री भाषा हा आला पाहिजे, 1ली पासून आली पाहिजे, हे कुठे लिहिलेलं आहे? पहिलं हेच सांगावं. मुळात डिबेटचा विषय तयारच होणार नाही, कारण तिथे कुठे मेन्शनच नाहीये की 1ली पासून 3री भाषा लादायची आहे. याच प्रश्नाचं उत्तर अवधूतजी यांच्याकडून मी घेणार आहे. रोहिणीताई, त्रिभाषाचं जे सूत्र वापरलं जात आहे तमिळनाडूतही अशाच प्रकारे, ज्यावेळेला तमिळनाडू कोर्टात गेलेलं होतं त्यावेळेला कोर्टानं ते मान्य केलं नाही, तशीच काहीशी वेळ आता महाराष्ट्रातही निर्माण होणार का? रोहिणीताई. मला असं वाटतं सगळ्यांनी मिळून एकतर ह्या विषयासंदर्भात सरकारला जाब विचारून हा निर्णय मागे घ्यायला भाग पाडायला हवं. कारण रात्री बेरात्री चोरून हा निर्णय सरकारला जाहीर करायला लागलाय. त्यावरूनच सरकारचं या बाबतीमधलं जे मत आहे किंवा जे या निर्णयामागचा जो हेतू आहे तो योग्य दिसत नाहीये. आणि अशा वेळेस हिंदीला दिली ओसरी आणि हिंदी पाय पसरी अशी म्हणण्याची वेळ आपल्या महाराष्ट्रावरती येऊ नये अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. त्यामुळे मला तरी असं वाटतं की हिंदी ही भाषा जी आता शिकवण्यासाठी सरकारने आता जे जाहीर केलेला आहे GR हा लवकरात लवकर मागे घ्यावं. हा निर्णय त्यांनी
शाळा सुरुवात झाल्यानंतर केली आहे. म्हणजे एकतर विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गोंधळ यावर्षी होणार आहे, कारण सीबीएसईच्या बाबतीमध्येही आज अनेक विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांमध्ये संभ्रम आहे. त्यामध्ये हिंदी लादण्यासारखा विषय तुम्ही अजून संभ्रम निर्माण करणारा आहे. जिथे शिक्षक शिकवण्यासाठी उपलब्ध नाहीये, तुम्ही ऑनलाईन मार्फत देखील शिकवण्याचा पर्याय सरकार देत आहे, जे शक्य नाहीये. आज मुलांकडे साधा मोबाईल देखील नाहीये, किंवा ग्रामीण भागामध्ये खेड्यापाड्यांमध्ये ऑनलाईनची तर व्यवस्था दूरपर्यंत विषय नसतात. नक्कीच ताई, तुमचा मुद्दा लक्षात आला. मात्र अवधूत वाघजी, विरोधकांचा विरोध कुठेही कमी होताना दिसत नाही. सरकार या टप्प्यावरती काय निर्णय घेणार आहे? मला असं वाटतं की विरोधक फक्त राजकीय विरोध करतात आहेत. जर तिसरी भाषा शिकवली नसती तर तिसरी भाषा का नसती शिकवली म्हणतात आहेत. अर्थात त्यांचं ते काम आहे, त्यांनी ते करावं. परंतु तुम्ही जर सर्वसामान्य पालकांकडे बघितलात तर सर्वसामान्य पालक खुश आहेत. ते म्हणतात माझ्या मुलाला तिसरी भाषा पण शिकायला मिळणार, माझा मुलगा बहुश्रुत होणार आहे, अधिक भाषा शिकायला होणार आहे, माझा मुलगा जास्तीत जास्त. नक्कीच दीपक पवारजी, विद्यार्थ्यांच्या आयुष्यावरती याचा नेमका काय परिणाम होणार आहे एका वाक्यात, कारण माझी वेळ संपत आली आहे. हा प्रश्न मी तुम्हाला पण विचारू शकतो की कुठचे पालक नाखुश आहेत. दीपकजी, त्याच्यामुळे या राजकीय निर्णयाचा विद्यार्थ्यांवर, पालकांवर काय परिणाम होणार एका वाक्यात? दीपकजी, वेळ संपली. इथे अवधूतजींचं म्हणणं मी ऐकलंय, पण मला असं वाटतं की महाराष्ट्रात म्हणजे गेल्या 2 महिन्यामध्ये ज्या वेळेला हिंदी सक्तीचा विषय आलेला आहे, अवधूतजींना आणि एकूणच भाजपच्या मंडळींना माझी विनंती आहे की जिथे जिथे या प्रकारच्या बातम्या आल्या त्याचा फक्त कमेंट सेक्शन तुम्ही वाचा, म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये काय आहे ते तुमच्या लक्षात येईल. बरोबर आहे दीपक सर. त्यांच्याकडे राक्षसी बहुमत आहे, ते काही करू शकतात. आमच्यासारखे छोटे कार्यकर्ते, अभ्यासक, आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांना मदतीला घेऊन, अगदी अवधूत वाघ सुद्धा आम्हाला आमचे वाटतात, त्यांच्याही मराठीपणाला आवाहन करून सरकारला जेरीस आणून हा निर्णय मागे घ्यायला आम्ही भाग पाडतो. बरोबर आहे. वेळेची कमतरता असल्यामुळे सर्व मान्यवरांचे धन्यवाद. तुम्ही आमच्याबरोबर या चर्चासत्रात उपस्थित झालात आणि आपापल्या पक्षाची मतं मांडण्याचा प्रयत्न केलात त्यासाठी. मात्र महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न आज न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून आम्ही देखील उपस्थित केलेले आहे. कमेंट सेक्शनमध्ये जाऊन या संदर्भामध्ये तुमचं मत काय आहे हे स्पष्टपणे मांडा. आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली. इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.